जालन्यात पत्रकाराला धमकी देणं पडले महागात, कंत्राटदारावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल। पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बांगड नावाच्या कंत्राटदाराविरुद्ध कदीम जालना पोलिसांनी आता कठोर पावलं उचलली आहेत। या प्रकरणात भारतीय न्याय संहितेसोबतच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 म्हणजेच पत्रकार संरक्षण कायद्याची कलमं लावण्यात आली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 352 तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कलम 3 आणि कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी पत्रकार भरत गणपतराव मानकर यांच्या तक्रारीनुसार ते जिल्हा परिषदेत बातमीसाठी विविध कामांची माहिती घेत असताना कंत्राटदार बांगड यानं त्यांना आमच्या कामाची माहिती का घेतो असं म्हणत अर्वच्च भाषा वापरून धमकी दिली होती। पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना लगाम घालण्यासाठी असलेल्या विशेष कायद्याअंतर्गत सेक्शन 3 आणि 4 गुन्हा दाखल झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील पत्रकार वर्गांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। आज मंगळवारी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार पोलीस प्रशासनानं पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई केल्यानं जिल्ह्याभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। मित्रांचे सर्वप्रथम आभार, कारण सगळ्यांनी सकाळी 10 वाजेपासून वेळात वेळ काढून या गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचे व प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके आणि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अभय यादव या सगळ्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा नोंदवलेला आहे। या गुन्हा नोंदवण्यामुळे आज एक मेसेज गावामध्ये असा जाणार आहे की पत्रकाराबद्दल कोणी भ्रशब्द काढू नये आणि काढण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा दाखल होऊ शकतो।